विदर्भातल्या अभयारण्यातून निघालेला वाघ प्रवास करत करत पोहोचला थेट मराठवाड्यात। बालाघाटच्या डोंगर रांगांमधील रामलिंग अभयारण्यामध्ये बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते। त्यामध्ये वाघाची छबी टिपली गेली। मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये वाघाचं दर्शन होण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ। पाहूया या वाघोबांचा प्रवास होता तरी कसा। विदर्भातला वाघोबा मराठवाड्यात पोहोचला। मराठवाड्यात अनेक वर्षांनी वाघोबा दिसला। धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच आढळला वाघ। तब्बल 500 किलोमीटरचं अंतर वाघानं केलं पार। धाराशिवमध्ये पहिल्यांदाच वाघाचं दर्शन झालं आणि ते म्हणजे रामलिंगच्या अभयारण्यात। त्या वाघाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलोय रामलिंग इथं, रामलिंगच्या अभयारण्यात। चला तर मग जाणून घेऊया। कॅमेऱ्यात दिसत असलेला हा 3 वर्षांचा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातल्या वाघिणीचा हा बछडा असल्याचं सांगितलं जात आहे। आम्ही त्याच्या संभावित मार्गामध्ये कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत। त्याच्यानंतर आपण थर्मल ड्रोनचा पण वापर करतोय, नॉर्मल रेग्युलर ड्रोनचा पण वापर करतोय आणि आपल्या ज्या टीम्स बनलेल्या आहेत त्यांच्या सहाय्याने आपण बऱ्याच ठिकाणी जिथं पाणवठ्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी आपण आपले टीम तैनात केलेल्या आहेत किंवा त्याचे जे संभावित मार्ग आहेत त्या ठिकाणी पण आपण गस्ती करून त्याचा ट्रेस घेण्याचा प्रयत्न करतो। या अगोदर धाराशिव जिल्ह्यात रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी भागात या वाघाचा वावर असल्याचं दिसून आलं। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वन विभागाचे अधिकारी या वाघाच्या शोधात होते। सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आलेला आहे आणि वाघ टिपेश्वरवरून आलेला आहे आणि ट्रान्झिटमध्ये दिसतो आणि सब अडल्ट आहे। आपला टेरिटरी आणि मेट केले इकडे आलेला आहे आणि आपण 1-2 आठवडा संयुक्त मॉनिटरिंग करून धाराशिव वन विभाग सोबत आणि तब निर्णय घेऊ आणि असं वाटत आहे की तर इकडे रुकणार थांबणार नाही। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर जरी हा वाघ आढळला असला तरी तो विदर्भातील टिपेश्वरहून 500 किलोमीटरचं अंतर पार करत पोहोचला। त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतोय, वाघानं हा प्रवास कसा पूर्ण केला आणि त्याचा मार्ग कसा असेल। टिपेश्वरमध्ये T22 जी वाघीण आहे तिच्या 2 वर्षापूर्वीचा जो कपचा पॅटर्न आहे तर तो आणि हा मॅच झालेला आहे। त्याच्यावरून आपण असा अंदाज लावतोय की तो टिपेश्वरवरून धाराशिवमध्ये आलेला असावा आणि टिपेश्वरमधून नांदेडच्या भागामध्ये किंवा पैनगंगाच्या भागामध्ये वाघांची मूवमेंट ही होत राहते। तर आपला अंदाज असा आहे की तो नांदेड आणि मांजराकाठ या मार्गे तो धाराशिवमध्ये आलेला असू शकतो। कळंब तालुक्यातील हसे गावात पहिल्यांदाच या वाघाचे ठसे आढळले। भूम तालुक्यातील सुकटा भागात वाघाच्या पाऊल खुणा दिसल्या। भूम तालुक्यातल्या पारडी, हांडोगरी आणि हिवरातमध्ये पुरावे आढळले। येडशीत रामलिंग अभयारण्यात रेस्क्यूच्या CCTV कॅमेऱ्यात हा वाघ टिपला गेला। धाराशिवमधून सोलापुरात बार्शीच्या ढेबरेवाडीत वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ आढळला। यवतमाळचा हा वाघ धाराशिवच्या रामलिंगच्या जंगलात दाखल तर झालाच, पण त्याच्या प्रवासाचा मार्ग कसा होता तो जाणून घेऊयात। खरं तर मे 2023 मध्ये टिपेश्वर अभयारण्यात हा वाघ अखेरचा दिसला होता। त्यानंतर 2023च्या जुलै-ऑगस्ट मध्ये पैनगंगा अभयारण्यात हा वाघ दिसला आणि आता डिसेंबर महिन्यात हा धाराशिवमध्ये हा वाघ आढळला। आता या सगळ्याबाबत वन विभाग पुढे काय करणार तेही ऐकूयात। धाराशिव जिल्ह्यात साधारण 1.5 ते 2 महिन्यापासून बिबट्याचा वावर बऱ्यापैकी आहे। ऊसाची हार्वेस्टिंग चालू असल्यामुळे बिबटे ऊसातून बाहेर किंवा जंगलाच्या बाहेर पडत आहेत आणि गायीचे वगैरे किल करत आहेत। तर ते गायीचे किल केल्यानंतर वन विभागावर बऱ्याच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे वगैरे ज्या वेळेस झाले त्या ठिकाणी लावले आणि असंच करता करता एक दिवस पारडीमध्ये एक किल झालं। त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले असता तिथं वाघाचा फोटो आढळून आला। त्यानंतर पूर्णपणे त्याचं मॉनिटरिंग चालू आहे। आपली हद्द निर्माण करण्यासाठी आलेला हा वाघ रामलिंग अभयारण्यावर राज्य करणार की नवीन राज्याच्या शोधात प्रवास सुरूच ठेवणार? आता हा वाघ या जंगलात किती दिवस राहणार हे सांगता येणार नाही। मात्र जोपर्यंत वाघ इथं आहे तोपर्यंत मनुष्य आणि वाघ यात संघर्ष होणार नाही ही काळजी घेणं गरजेचं आहे। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।